नेपाळमधील जलप्रलयात आतापर्यंत 165 जणांचा अंत, 133 भारतीयांसह 1100 बेपत्ता, तब्बल 150 किलोमीटर दूर 33 मृतदेह सापडले. दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक कारण समोर. नेपाळ तिबेट सीमेवर असलेल्या अचानक आलेल्या विनाशकारी पुरामुळे 168 लोकांचा मृत्यू झाला. यापैकी 165 नेपाळमध्ये, 3 तिबेटमध्ये होते. 1100हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्यांमध्ये 464 परदेशी, 113 नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. चीनच्या अधिकृत वेबसाईट CCTVनुसार तिबेटमध्ये 550हून अधिक लोक बेपत्ता आहेत. खराब हवामान आणि तुटलेल्या रस्त्यांमुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध मदत आणि बचाव पथके घेत आहेत. नेपाळी सैन्याने आज सकाळी रसुवा येथील तिमोरेमधून 116 लोकांना वाचवले. यामध्ये 95 नेपाळी आणि 21 भारतीयांचा समावेश आहे. बुधवारी सकाळी 8:37 नेपाळ चीन सीमेजवळ काठमांडूच्या उत्तरेला जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. सुरुवातीला US जिओलॉजिकल सर्व्हेने हा 4.4 तीव्रतेचा भूकंप असल्याचं सांगितलं. या दरम्यान बर्फ आणि खडकांसह पर्वताचा एक मोठा भाग कोसळून लँडे खोला नदीत पडला. ही नदी भोटे कोशी नदीची उपनदी आहे, जी चीनमध्ये उगम पावते आणि खोल दऱ्यांमधून नेपाळमध्ये प्रवेश करते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हिमनदीचा एक मोठा भाग पर्वतापासून तुटून खाली पडला असावा. तथापि या घटनेचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी अनेक आठवडे लागू शकतात. नंतर USGSने स्पष्ट केले तो भूकंप नव्हता. भूस्खलन एवढे शक्तिशाली होते की त्यामुळे 5.2 तीव्रतेच्या भूकंपासारखा कंप निर्माण झाला. याचा अर्थ असा की भूकंप झाला नव्हता, तर भूस्खलनामुळे भूकंपासारखा कंप निर्माण झाला होता. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.